नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज आपण इथे साऊथ इंडियन पद्धतीने अगदी परफेक्ट प्रमाणात अतिशय चवदार असं सांबार कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. सांबार म्हटलं की इडली, डोसे, उडीद वडेच पाहिजेत असं काही नाही. साधा भात किंवा जिरा राईस बरोबरही तुम्ही हे सांबार खाऊ शकता. अतिशय चवदार लागते. इतकं चवदार की पोट भरेल पण मन नाही. जिरा राईस आणि सांबार म्हणजे एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. सांबार म्हणजे फक्त साऊथ इंडियन नाश्त्याचा सोबती नाही, तर गरमागरम जिरा राईसची पण शान आहे. भाज्या, डाळी आणि मसाल्यांचं योग्य प्रमाण, त्यावर हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी असं हे सांबार आणि त्याच्याबरोबर सुगंधी इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस. जेव्हा सांबाराचा चटपटीतपणा आणि जिरा राईसचा सुगंध एकत्र येतो तेव्हा चपाती, भाकरी कशाचीही आठवण येणार नाही. ही जिरा राईस आणि सांबारची जोडी म्हणजे तृप्तीचा घासच म्हणा ना. चला तर मग या चटपटीत अशा सांबारची रेसिपी पाहूयात. सांबार बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 6 ते 7 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घेतले आहेत, 1 वाटी भोपळा घेतला आहे, 2 मोठे टोमॅटो बारीक कापून, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले आहेत. प्रथम डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आपण सांबारच कुकरमध्ये बनवणार आहोत, जास्त भांडी खराब होणार नाहीत. इथे कुकरमध्ये डाळ धुवून घेतली आहे. नंतर त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घातली आहे. नंतर भोपळा, टोमॅटो आणि कांदाही घालायचा आहे. याच्यामध्ये आवडत असल्यास तुम्ही बटाटा आणि वांग आणि भेंडीही घालू शकता. पाणी घालायचं आहे पुरेसं आणि आपल्याला ही डाळ आणि हे सर्व साहित्य एकत्र कुकरला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. इथे शेवग्याची शेंग आपण नंतर बाजूला उकडून घेणार आहोत. डाळीबरोबर तिचा गाळ होऊ शकतो, त्यामुळे इथे आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. तेवढ्यामध्ये आपलं हे साहित्य छान शिजलं जातं. तुम्ही पाहू शकता इथे भोपळा, टोमॅटो, कांदा आणि डाळ आपली अगदी परफेक्ट शिजली गेली आहे. आता ही गरम असतानाच आपण थोडी घोटून घेणार आहोत, त्यामुळे आपलं सांबार एकदम एकसंध असं बनतं. भोपळा, टोमॅटो आणि कांदा डाळीबरोबर आपल्याला एकजीव असा मिक्स करून घ्यायचा आहे रवीच्या साहाय्याने. तुम्ही पाहू शकता इथे सर्व साहित्य आपलं एकत्र चांगलं मिक्स झालं आहे. आता याच्यामध्ये 50% शिजवून आपण शेवग्याची शेंग घेतली आहे, ती घालून घ्यायची आहे. राहिलेली 50% शेंग सांबारमध्ये शिजते. इथे चिंच गुळाचा कोळ घेतला आहे, 1 छोटी वाटी, तोही घालायचा आहे. आता आपण सांबारला फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी नेहमीचं साहित्य आहे जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, बारीक कापलेली कोथिंबीर. इथे तडका पॅनमध्ये आपण 1 वाटी तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरीची फोडणी करायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर आपल्याला इथे हिंग घालायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. नंतर याच्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही काश्मीरी लाल मिरची घालू शकता किंवा बॅडगी मिरची किंवा या पद्धतीने तिखट मिरच्याही घालू शकता. नंतर याच्यामध्ये 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची आहे, 1 छोटा चमचा बॅडगी लाल मिरची पावडर. आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे, याने सांबारला खूप छान चव येते. कढीपत्ता घालायचा आहे, 2 मोठे चमचे सांबार मसाला घालायचा आहे आणि छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद आपण अगोदरही घातली आहे. छान एकत्र मिक्स करायचं आहे. आपला खमंग तडका किंवा फोडणी तयार आहे. आता ही डाळीवरती घालून घेऊया. 2 मोठे ग्लास गरम पाणी घालायचं आहे. तडका छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ किंवा घट्ट असं हे सांबार बनवू शकता, परंतु आपण इथे हे जिरा राईस बरोबर खाणार आहोत, त्यामुळे जादा घट्ट न बनवता किंवा जास्त पातळ नाही बनवता या पद्धतीने आपण हे सांबार बनवलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकत्र चांगलं मिक्स करून आपल्याला याला एक उकळी काढायची आहे. हे सांबार तुम्ही मेदूवडा, इडली, डोसा याच्याबरोबरही खाऊ शकता. आपल्याला 5 मिनिट हे सांबार चांगलं उकळून घ्यायचं आहे मंद आचेवर. त्यामुळे कोरडे मसाले, मिरची पावडर हे सांबारमध्ये छान उकळलं जातं. सांबारला कलरही छान येतो आणि टेस्टही एकदम छान लागते. इथे सांबारमध्ये आपण फक्त भोपळा आणि शेवग्याची शेंग घातली आहे. आवडत असल्यास तुम्ही वांग, बटाटा आणि भेंडीही घालू शकता. आपलं जिरा राईस सोबत खाण्यासाठी खमंग चटपटीत असं सांबार बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सबस्क्राईब करताय ना.